आणि आयुष्यात काय असतं, साध्या गोष्टीच आयुष्यात सगळ्यात सुंदर असतात. हा पिलं की आपल्याला एक एनर्जेटिक वाटतं. आणि नियमचा असा आहे. नमस्कार सगळ्यांना, मी नंदिनी स्वागत करते माझ्या नवीन व्लॉगमध्ये. तर सुरुवातीलाच तुम्हाला नियन दिसत असेल, पण मी त्याला ब्लर केलं आहे. मला ते ब्लर करायचं माहिती नव्हतं ॲक्युरेट याच्यावरच ब्लर करायचं होतं मला पार्सलवर, पण मग ते करता आलं नाही. मी पूर्णच ब्लर करून टाकलं. तर नियन त्याच्या फाउंडेशनचे बुक्स आहेत, ते पार्सल आलेलं आहे, तर तो काढत आहे. तर त्याला खूप उत्सुकता होती की त्याचं 2 महिन्यानंतर हे बुक्सचं पार्सल आलेलं आहे. तर तो आता काढत आहे आणि त्याचं पहिले सुरुवातीला ऑफलाईन होतं आणि ऑनलाईन केलं फाउंडेशन. हे फाउंडेशन लावल्याने मुलांचा अभ्यासामध्ये बराच फरक पडतो, कारण की नियंतला पहिले फाउंडेशनमध्ये कमी मार्क्स यायचे, पण मग आता आउट ऑफ त्याला येत आहे, कारण की तो करत पण आहे तो क्लास. आणि नियमचा असा आहे की तो स्वतःहून अभ्यास करतो. कधी-कधी कंटाळा येतो, त्रास होतो, चिडचिड होते, राग येतो, पण करतो अभ्यास. बाहेर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, पावसाळी वातावरण आहे आणि थंडगार हवा सुटलेली आहे. तर अशा वेळेमध्ये गरमागरम चहा प्यावीशी वाटते. तर मी आता चहा ठेवेल. ही चहा उकळती आहे माझी. आणि चहा एक असा पेय आहे की ते कधी बोर होऊ देत नाही. मस्त पाऊस पडलेला असला तेव्हा आठवण येते चहा पिण्याची. चहा पिलं की आपल्याला एक एनर्जेटिक वाटतं, हो की नाही? तर आता मी कुकरमध्ये डाळ घेतली, आता ती कुकरला लावते. आजचा मेनू साधा आहे पण मनाला समाधान देणारा आहे, जो की आहे वरण भात आणि पोळी. खरं तर जेव्हा आम्ही बाहेर फिरायला जातो तर शक्य असेल तर वरण भातच घेतो, कारण वरण भात पचायला हलका असतो आणि पोटही भरतं त्याने. तर काही पदार्थ खूप साधे असतात, पण मग त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. त्यात माझ्यासाठी वरण आणि भात, गरमागरम भात आणि वरण, मऊ पोळी एवढं जर असलं तर मन अगदी भरून जातं. आणि आयुष्यात काय असतं, साध्या गोष्टीच आयुष्यात सगळ्यात सुंदर असतात. आणि खरं सांगायचं तर घरच्या जेवणाची चव ही रेसिपीमध्ये नसते, तर ती प्रेमात असते. तुमच्याही ताटात असा एखादा पदार्थ आहे का की जो किती वेळा खाल्ला तरी कंटाळा येत नाही? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर आता मी वरणाची तयारी करून घेत आहे. मिरची, लसूण आणि कोथिंबीर, कढीपत्ता हे घेतलं आहे. तर मी आता त्याला फोडणी देऊन घेतलेली आहे. आता उकळी आल्यानंतर त्याला मी कोथिंबीर टाकेल. मी तयार केलेलं मुगाच्या डाळीचं वरण कसं दिसतंय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मी वरण उकळल्यानंतर पोळी टाकून घेणार आहे. तर माझं जेवण आता तयार होऊन जाईल. तर व्लॉगमध्ये मला सांगायचं असं की मला एडिटिंग वगैरे जमत नाही आहे, पण मी हळूहळू प्रयत्न करते आहे. आणि ते हे समजत नाही मला 4K क्वालिटी कशी आणायची, ती 4K ॲक्च्युअलमध्ये येते की नाही हे पण लक्षात येत नाही आहे. पण हळूहळू करत आहे, शिकत आहे. शिकत शिकत माझे नवीन व्लॉग जे असतील ते होपफुली चांगले असतील, म्हणजे 4K क्वालिटीमध्ये. तर माझं जेवण तयार झालेलं आहे. माझे हे जे व्लॉग आहे तुम्हाला जर आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.